नेहमीच्या गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये बऱ्याचदा मोठे गुन्हेगार, मोठी कारणे आणि मोठे डावपेच असतात. पण ही गोष्ट अशा गुन्ह्याची आहे जिथे गुन्हेगारही लहान होते आणि त्यांचे कारणही लहान. एका ऑनलाईन गेमच्या नशेत हरवलेल्या पैशांसाठी 10वीत शिकणाऱ्या 5 मित्रांनी 7 वर्षांच्या निरागस मुलाचे अपहरण केले आणि त्याचा जीव घेतला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील ही घटना फक्त एक बातमी नाही, तर आजच्या पिढीतील वाढत्या व्यसनाधीनतेची आणि निष्काळजीपणाची एक भयानक कहाणी आहे. एका ऑनलाईन गेमने या मुलांना पुनी बनवलं, पण त्यांचा गेम प्लॅन एका निष्पाप चिमुकल्याच्या जीवावर बेतला. या गुन्ह्याची खरी कहाणी लहान सहान तपशिलांसह. ही गोष्ट आहे 9 जुलै 2022ची. ठिकाण होतं बुलंदशहर जिल्ह्यातील छतारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेखुपूर गाव. एका सामान्य दिवशी नेहमीप्रमाणे 7 वर्षांचा हर्ष, म्हणजे नाव बदललेले आहे, जो UKG मध्ये शिकत होता, तो सकाळी शाळेत गेला. त्याचे वडील चंद्रप्रकाश हे बॅटरीचा छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. हर्ष घरातला लाडका, उत्साही मुलगा होता. दुसरीकडे याच शाळेत पण 10वीच्या वर्गात 5 मित्रांची एक टोळी होती. या टोळीचा म्होरक्या होता एक मुलगा, जो ऑनलाईन गेमच्या व्यसनात पूर्णपणे गुरफटला होता. त्याला नशेची सवयही होती. एके दिवशी गेम खेळताना त्याच्याकडून एक मोठी चूक झाली. गेममधील नोटिफिकेशनवर क्लिक केल्याने त्याच्या आईच्या बँक खात्यातून तब्बल 40,000 रुपये कट झाले. पैसा गेला, पण त्याहून मोठी भीती मनात बसली, ती म्हणजे आई वडिलांना काय उत्तर द्यायचं. आपल्या मित्रांसोबत बसून त्याने ही गोष्ट शेअर केली. 40,000 रुपये परत मिळवण्याची किंवा मोठी रक्कम मिळवण्याची त्यांची इच्छा इतकी तीव्र झाली की त्यांनी एका TV क्राईम शोमधून प्रेरणा घेऊन अपहरणाचा कट रचला. त्यांचा गेम प्लॅन साधा होता. शाळेतील एका मुलाचे अपहरण करायचे आणि त्याच्या सुटकेसाठी शाळेच्या व्यवस्थापनाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागायची. त्या दिवशी सकाळी 7:15 वाजता हर्ष शाळेत लवकर पोचला. त्याने वर्गात बॅग ठेवली आणि शौचालयाच्या दिशेने निघाला. अपहरणकर्त्यांचा कोणताही विशिष्ट टार्गेट नव्हतं. जो मुलगा एकटा दिसेल त्याला पकडायचे असे ठरले होते आणि या संधीचा फायदा घेत 10वीच्या त्या मुलाने हर्षला शौचालयाजवळ पकडले. हर्षचा टॉयलेटला जाण्याचा नैसर्गिक क्षण त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरला. हा 10वीतील मुलगा हर्षला उचलून शाळेच्या भिंतीजवळ गेला. तिथे त्याचे इतर 4 साथीदार, म्हणजे ज्यांचे वय 15 ते 16 वर्षांच्या दरम्यान होते, ते आधीच बाईक घेऊन वाट पाहत होते. त्याने हर्षला त्यांच्या हवाली केले. हे 5ही जण आता हर्षला घेऊन बाईकने वेगवेगळ्या गावातून प्रवास करू लागले. रायपूर, अत्रौली मार्गे थेट अलीगडमधील एका अज्ञात ठिकाणी पोहोचले. अपहरणकर्त्यांनी हर्षला त्यांच्या एका मित्राच्या घरात लपवून ठेवले होते. आता खंडणीसाठी फोन करायचा होता, पण त्यांच्याकडे सिम कार्ड किंवा मोबाईल नव्हता. ते त्याची जुळवाजुळव करत होते, पण दुपार झाली तरी काहीच जमले नाही. दरम्यान घरी आणि शाळेत खळबळ उडाली होती. दुपारी 2 वाजेपर्यंत हर्ष घरी परत आला नाही, तेव्हा कुटुंबाने शोध सुरू केला. शाळेत चौकशी केली, पण काहीच सुगावा मिळाला नाही. चंद्रप्रकाश यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील लोकांनी राष्ट्रीय महामार्ग 93 म्हणजे NH93 जाम केला. पोलिसांवर प्रचंड दबाव होता. अलीगडमध्ये 5ही मित्र भीतीचे आणि चिंतेच्या गर्तेत बुडून गेले होते. त्यांना खंडणीचा फोन करण्यात अपयश आले होते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याच गोंधळात 7 वर्षांचा हर्ष त्यांच्याशी बोलू लागला. त्याने सहजपणे सांगितले की मी तुम्हा दोघांनाही ओळखतो. हे एक वाक्य ते अपहरणकर्त्यांसाठी मृत्यूचा फरमान ठरलं. त्यांना कळून चुकले की आता त्याला जिवंत सोडल्यास त्यांची ओळख उघड होईल आणि त्यांचे आयुष्य कायमचे संपेल. कोणतेही माणुसकीचे विचार मनात न आणता त्यांनी हर्षचा आवाज कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका रुमालाने हर्षचा गळा आवला आणि त्याचा जीव घेतला. त्या रात्री पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हर्षचा मृतदेह अलीगडमधील हर्दुवागन जवळच्या माचुवा गावच्या जंगलातील एका कालव्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी 10 जुलै 2022 रोजी कालव्याजवळ शेतात काम करणाऱ्या लोकांना एका लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. मृतदेह बाहेर काढल्यावर त्याचे ID कार्डमुळे ओळख पटली नाही, पण त्याचे फोटो आणि व्हिडिओमुळे तो बुलंदशहरमधील बेपत्ता हर्ष असल्याचे समजले. मृतदेह मिळाल्याची बातमी पसरताच लोकांचा संताप आणखी भडकला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्वरित 6 टीम तयार केल्या. त्यांनी 200 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली, पण यश येत नव्हते. मग पोलिसांनी आपला तपास करण्याची दिशा बदलली. त्यांनी शाळेच्या परिसरातील 100 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली आणि अखेरीस पोलिसांना तो निर्णायक पुरावा मिळाला. सकाळी 7:15च्या फुटेजमध्ये एका बाईकवर 2 मुलांच्या मध्ये हर्ष बसलेला स्पष्ट दिसला. ही फुटेज त्या 5 मुलांपर्यंत पोहोचण्याचा आधार ठरली. पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली. चौकशी दरम्यान या 5ही अल्पवयीन मुलांनी आपल्या गुन्ह्याची कबुली केली. त्यांनी सांगितले की ते एका TV क्राईम शोमधून प्रेरित झाले होते आणि ऑनलाईन गेमच्या व्यसनाधीनतेमुळे लागलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हा कट रचला.
त्यांच्यावर खून म्हणजे IPC कलम 302 आणि पुरावा नष्ट करणे म्हणजे IPC कलम 201 सह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला. हा खटला केवळ एक भयानक घटना नव्हती, तर समाजासाठी एक मोठा धडा होता. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसन मुलांच्या मनात किती विकृत विचार निर्माण करू शकते आणि टीव्हीवरील गुन्हेगारी कार्यक्रम किती सहजपणे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रेरणा बनू शकतात, हे यातून उघड झाले. या 5ही मुलांना कायद्यानुसार बाल सुधार गृहात पाठवण्यात आले. एका निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या या गुन्ह्याने पालकांना आणि समाजाला किशोरवयीन मुलांच्या संगोपनावर आणि त्यांच्यावरच्या डिजिटल प्रभावावर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली.